तर पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी जवळपास फिसकटल्यात जमा आहेत। शिवसेना आणि भाजपनं दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य नाही। एकंदरीतच मुंबईत युती झाली तरच पिंपरी चिंचवडमध्येही युती होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्येही शिवसेना भाजपत युतीची बोलणी बंद आहे। 50% जागा मागणाऱ्या शिवसेनेनं 128 पैकी 54 जागा मागितल्या, तर भाजपला 58 जागा दिल्या। घटक पक्षांनाही 15 जागा सोडण्याची तयारी सेनेनं दाखवली आहे। म्हणजेच 128 पैकी भाजपला तब्बल 73 जागा देण्याची तयारी सेनेनं दाखवली आहे। पण त्याचवेळी हा आमचा अंतिम प्रस्ताव असल्याचं सेनेनं स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवडकरांची एक मानसिकता आहे, त्यांची जी इच्छा आहे त्यानुसार शिवसेनेने 15 जागा मित्रपक्षांसाठी, 58 जागा भारतीय जनता पक्षासाठी आणि 55 जागा शिवसेनेसाठी असा अत्यंत प्रॅक्टिकल असा प्रस्ताव समोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं याच्यावर भारतीय जनता पक्षाचा विचार करेल। शिवसेना स्वतःला कमी जागा मागेल याची कल्पना नसलेलं भाजप मात्र प्रस्तावानं पुरतं गोंधळलंय। त्यामुळे वेळ काढण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसू लागलाय। जवळजवळ 11 प्रभागावर आमचे एकमत झालेले आहे। बाकीच्यांबद्दल दोघेही काही प्रमाणात खाली आलेलो आहे। आजचा वृत्तांत आम्ही बापट साहेबांशी चर्चा करणार आहोत आणि पुन्हा आम्ही उद्या बसणार आहोत। एकंदरीतच स्थानिक पातळीवर युती होणार की नाही, मुंबईत युती होते की नाही यावर अवलंबून असल्याचं स्पष्ट आहे। तुर्तास या दोन्ही पक्षातली चर्चा थांबली आहे आणि म्हणूनच युतीचं भवितव्य सध्या तरी लटकलेलंच आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।